नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत सहाय्यक पदाची जी जाहिरात होती त्या जाहिरातीनुसार निकाल लागलेला आहे, तो निकाल कशा पद्धतीने लागला याविषयी सविस्तर अशी माहिती आपण घेणार आहोत, जी सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे की विद्युत सहाय्यक पदे हे पहिल्यांदाच परीक्षेकरता एलिजिबल झाले महावितरणमध्ये। त्यानंतर महापारेषणमध्ये ठरवण्यात आलं की विद्युत सहाय्यक पदाची आपण परीक्षा घेऊ आणि पहिल्यांदाच विद्युत सहाय्यक पदाची परीक्षा घेण्यात आली आणि त्याचा रिझल्ट हा पहिल्यांदाच लागलेला आहे। आणि यामध्ये काही टेक्निकल बाबी आहेत, जसं की आपण म्हणू शकतो की कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गुण आहे, इतर काही कर्मचाऱ्यांचे गुण आहेत, त्यांना इन्क्लूड करणं, एकूण मिळालेल्या गुणांचं रूपांतरण 100 मध्ये करणं किंवा 100 मध्ये रूपांतरण न करता त्यांचे असलेले ग्रेस मार्कला इन्क्लूड करणं, त्याच्यानंतर रूपांतरण 100 गुणांमध्ये करणं, ह्या सर्व पद्धती यामध्ये करण्यात आलेल्या होते, या जाहिरातीमध्ये नमूद होत्या। तर आपण ते बघून घेऊ की कशा पद्धतीने ही विद्युत सहाय्यक पदाची लिस्ट लागलेली आहे, त्यामध्ये कोणकोणत्या कंडिशन्स किंवा नॉर्म्स ठेवलेल्या होत्या। ठीक आहे, जर मित्रांनो तुम्ही rozgarmarathi.com या वेबसाईटवरती आलात तर त्या ठिकाणी तुम्हाला विद्युत सहाय्यक रिझल्ट 2025 ऑल इम्पॉर्टंट लिंकची एक पोस्ट मिळेल। त्या ठिकाणी सर्व उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, नोटिफिकेशनची लिंक आहे, जाहिरात सुद्धा आहे आणि विद्युत सहाय्यक या पदाची सिलेक्ट लिस्ट आहे, वेट लिस्ट आहे, मार्क लिस्ट आहे आणि विद्युत सहाय्यक एसटी स्पेशल ड्राईव्हची सिलेक्ट लिस्ट, वेट लिस्ट आणि मार्क लिस्ट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आपण जर ऍडव्हर्टाइजला डाउनलोड केलं तर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात डाउनलोड होऊन जाईल, या ठिकाणी आपण जाहिरात बघू शकतो। या ठिकाणी जर जाहिरात समजून घ्यायची असेल तर बघून घ्या, रिक्त पदाचा अनुशेष काय होता, 2623 पदाची जाहिरात होती, पण आपण जर बघितलं जी लिस्ट लागलेली आहे मित्रांनो 2599 पदाची ही लिस्ट लागलेली आहे, सिलेक्ट लिस्ट, आणि त्यानंतर प्रतीक्षा यादी लागलेली आहे 1000 उमेदवारांची। तर अशा पद्धतीने हे पदे होती, पदांच्या गोष्वाला तुम्ही वाचून घेऊ शकता। 2623 पैकी समांतर आरक्षण कशा पद्धतीने लावलेलं होतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि खुला प्रवर्ग। त्यापैकी त्याचं बायफर्गेशन महिला आरक्षणामध्ये, माजी सैनिकांमध्ये, प्रकल्पग्रस्तांमध्ये, भूकंपग्रस्तांमध्ये, खेळाडू, समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे, अशा पद्धतीने हे बायफर्गेशन करून एकूण 2623 पदांची ही जाहिरात होती। त्यापैकी दिव्यांगांसाठी हे एकूण 117 पदे होती आणि अनाथांकरता 1% म्हणजे 23 अशी पदे होती। तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांग जे आहे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट त्यांचे सुद्धा 117 चे 62, 30, 17 आणि 8 असं बायफर्गेशन करण्यात आलेलं होतं। तर अशा पद्धतीने जाहिरातीमध्ये दिलेले आहे समांतर आरक्षणानुसार भरावीची पदे, तर ते सर्व इन्क्लूड झाले असतील आपल्या लिस्टमध्ये। ते कशा पद्धतीने लिस्ट आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलवरती आपण महावितरण, महापारेषण, महानिर्मिती विशेषतः सर्व तांत्रिक पदांच्या भरत्याविषयी सविस्तर योग्य मार्गाने मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, माहितीकडे वळूया आणि लिस्ट कशा पद्धतीने लागली, मार्किंग कशा पद्धतीने देण्यात आली हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। कारण महावितरणची सुद्धा लिस्ट जवळपास अशाच पद्धतीने लागणार आहे, फक्त मार्क यावेळेस कमी जास्त झालेले आहे, बाकी जो पॅटर्न आहे तो सेम राहणार आहे। तर बघा मित्रांनो, ही आहे सिलेक्ट लिस्ट। या ठिकाणी आपण बघून घेऊ, पहिल्या पेजवरती काय दिलेलं आहे, टेस्ट नेम हॅव फॉलोइंग मीनिंग्स, म्हणजे टेस्ट कशा पद्धतीने आहे, नेम ऑफ क्वेश्चन्स आहे आणि मॅक्झिमम मार्क्स आहे। त्यापैकी टेस्ट 1 होती, पीके म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, 50 प्रश्न 110 गुण, 2.2 गुण प्रत्येक प्रश्न करता। त्यानंतर टेस्ट 2 होती जनरल ऍप्टिट्यूडची, त्यामध्ये एक होतं रिझनिंग, 40 प्रश्न 20 गुण, अर्धा गुण प्रत्येक प्रश्न करता। क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20 प्रश्न 10 गुण, अर्धा गुण प्रत्येक प्रश्न करता। मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 गुण म्हणजे अर्धा गुण प्रत्येक प्रश्न करता। टोटल स्कोर होता 150, म्हणजे 150 गुणांची ही परीक्षा घेण्यात आलेली होती। त्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते 7.7, 7.9 आणि 7.9 नुसार। तर हे 7.7, 7.9 आणि 7.8 काय आहेत, हे आहेत जाहिरातीमध्ये दिलेले मुद्दे। तर आपण बघून घेऊ प्रत्येक मुद्द्याकरता कशा पद्धतीने गुण देण्यात आलेले आहे आणि या सर्व गुणांचं जे कन्वर्ट करण्यात येणार होतं 2 वेगवेगळ्या पद्धतीने किंवा आपण म्हणू 3 वेगवेगळ्या पद्धतीने ते 100 मध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं। ते आपण या ठिकाणी असं म्हणू शकत नाही की 150 गुणाचं पहिले कन्वर्ट 100 गुणामध्ये करून मग त्याला असलेले गेस मार्क ऍड करण्यात येईल, तर असंही म्हणू शकत नाही की 150 गुण आणि मिळालेले ग्रेस मार्क याचं रूपांतर 100 गुणात करण्यात आलं। तर ते कसं करण्यात आलं ते आपण पुढे आता बघून घेऊ। तर या ठिकाणी बघू मित्रांनो, ही लिस्ट आहे,
या ठिकाणी आपण बघू काय दिलेलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई म्हणजे IBPS ने ही परीक्षा घेतली. कुणा करता तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड करता म्हणजे महापारेषण करता. डेट ऑफ एक्झाम होती 3 फेब्रुवारी 2025 आणि ही दिलेली आहे सिलेक्ट लिस्ट. पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ विद्युत सहाय्यक पारेषण. तर लिस्ट कशी आहे, सिलेक्टेड कॅटेगरी कंबाईंड दिलेली आहे. सर्वप्रथम दिला आहे तुमचा रोल नंबर. या ठिकाणी तुम्ही रोल नंबर तुमचा सर्च करू शकता कंट्रोल F दाबून, जर तुमच्याकडे कम्प्युटर असेल किंवा PC असेल. आणि जर तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल PDF ओपन असेल तर सर्च एक ऑप्शन होतं, त्या ठिकाणी जाऊन तुमचं नाव किंवा तुमचा रोल नंबर त्या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता आणि तुम्ही बघून घेऊ शकता तुमचं नाव आहे की नाही, कोणत्या रँकिंगला आहे. सेकंड दिलेलं आहे रँक 1, 2, 3, 4 म्हणजे गुणांनुसार तुमची रँक कोणती आहे. सेम गुण असेल तर जन्मतारीख वगैरे बघितलं जातं, त्यानुसार तुमची रँकिंग दिलेली आहे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने. त्यानंतर दिलेलं आहे रजिस्ट्रेशन नंबर. नंतर अप्लाइड कॅटेगरी दिलेली आहे, सिलेक्टेड कॅटेगरी आणि सिलेक्टेड अंडर अगेन्स्ट म्हणजे कोणत्या कॅटेगरीच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही सिलेक्ट झाले ते सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर दिलेलं आहे सेक्स म्हणजे लिंग, मेल फिमेल. डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे त्यानंतर आणि त्यानंतर नाव दिलेलं आहे. त्या सर्वांचं अभिनंदन आणि सिलेक्ट झालेल्या सर्व उमेदवारांचं सुद्धा अभिनंदन. तर या ठिकाणी बघून घेऊ महत्वाचं की लिस्टमध्ये बायफर्गेशन कशा पद्धतीने करण्यात आलं. ओके, तर सर्वप्रथम बघू. पहिले दिलेला आहे स्कोर्स, नंतर आहे बेसमार्क क्रॉस 7.8, 7.7 आणि 7.9 आणि TWS आउट ऑफ 100 म्हणजे त्यांना एकूण 100 आउट ऑफ 100 किती मिळाले. तर या ठिकाणी पहिले बघून घेऊ आपण. PK आहे प्रोफेशनल नॉलेज 110 गुण होते, त्याच्यापैकी या ठिकाणी तुम्हाला किती गुण मिळाले ते दिलेले आहे. नंतर आहे जनरल ऍप्टिट्यूड, त्यापैकी 39 गुणांपैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर टोटल आउट ऑफ 150 म्हणजे 150 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी ग्रेस मार्क दिलेले आहे 7.7, 7.9 आणि 7.8. हे तिन्ही मुद्दे कोणते आहेत ते आता बघून घेऊ. जसा पहिला उमेदवाराला 25 गुण आहे 7.8चे आणि TWS आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी त्या उमेदवाराला किती गुण मिळाले म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले हे शेवटच्या कॉलम मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर PS टाईप म्हणजे फिजिकली हँडिकॅप म्हणजे अपंगत्वाचा प्रकार. तर हे जे मुद्दे 7.7, 7.9 आणि 7.8 हे 3 मुद्दे कशा पद्धतीने या ठिकाणी मार्क्स देण्यात आले. जसं काही ठिकाणी या ठिकाणी बघू आपण 25 7.8 नुसार, या ठिकाणी बघू आपण 6. आता हे 6 मार्क कोणाचे आहेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे. हे 25 कोणाचे आहे, प्रकल्पग्रस्तांचे. आणि 7.7 म्हणजे कोणाचे आहे, शिकाऊ उमेदवारांचे. तर हे यांचं बायफर्गेशन कसं केलं ते सुद्धा आपण पुढे बघून घेऊ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचे या ठिकाणी पॉईंट 7.7, 7.9 आणि 7.8 आपल्याला बघायचं आहे. जर आपण जाहिरातीमध्ये आलो आणि या ठिकाणी आपण आता बघू तिन्ही मुद्दे, जसं 7.7चे त्या उमेदवाराला 25 गुण मिळालेले आहे. तर आपण सिक्वेन्सच बघून घेऊ 7.7, 7.8 आणि 7.9. पण तिन्हीची गुण जरी वेगवेगळे असले पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याची पद्धती थोडी वेगळी आहे. ते तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी आपण वाचून घेऊ आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता 7.7 मध्ये काय दिलेलं आहे, या ठिकाणी काय दिलेलं आहे की तदर्थ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ किंवा महापारेषण म्हणजे ज्यावेळेस MECB 1 होती त्यावेळचे किंवा महापारेषण वेगळे झाले नंतरचे कंपनीत यशस्वीरित्या वीज तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या 10% अधिक गुण. हा कोणता मुद्दा आहे, 7.7. आता आपण 7.7 वरती आलो तर या ठिकाणी या उमेदवाराला 13.79 गुण आहे. तर पॉइंट मध्ये याला गुण का मिळाले त्याच्या मागचं कारण काय, तर कारण असं आहे की त्या उमेदवाराने जे शिकाऊ उमेदवारी आहे ज्यांनी MECB मध्ये किंवा महापारेषण मध्ये म्हणजे MECB 1 असताना किंवा महापारेषण कंपनी वेगळी झाल्यानंतर जर वीज तंत्र या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केली असेल तर त्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या 10% अधिक गुण त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये मिळवून येणाऱ्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांनी वीज तंत्र या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्याबद्दलचे तदर्थ महाराष्ट्र वीज मंडळ किंवा महापारेषण कंपनीने जारी केलेले प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस धारण करणे आवश्यक आहे. त्या या उमेदवारांना गुण कसे देण्यात आले, 10% अधिक गुण कशामध्ये, त्यांनी ऑनलाईन परीक्षेत जेवढे गुण मिळाले त्याचे 10% गुण त्यांच्या निवड यादीमध्ये किंवा मार्कलिस्टमध्ये ऍड करण्यात आले. ठीक आहे, पहिला मुद्दा क्लिअर झाला. जसे 13.81 का आहे असं, त्या उमेदवाराला प्रोफेशनल नॉलेजचे 101.75 गुण मिळाले, जनरल ऍप्टिट्यूडचे 36.13 गुण मिळाले, टोटल त्याला मिळाले 137.88. याचे जर 10% केले तर 10% होतात 13.79 म्हणजे 137.88 अधिक 13.81 याचं कन्व्हर्जन करण्यात आलं 100 पैकी गुणामध्ये आणि त्याचं सिलेक्ट लिस्ट मध्ये नाव देण्यात आलं. ओके, तर पहिला मुद्दा क्लिअर झाला, शिकाऊ उमेदवारांना कसे गुण देण्यात आले. दुसरा मुद्दा आहे प्रकल्पग्रस्तांकरता यांना 25 गुण देण्यात आले, पण ते कशा पद्धतीने इन्क्लूड करण्यात आले ते बघून घेऊ. जे काही प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे या ठिकाणी दिलेले आहे
महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी महापारेषण कंपनीने कौशल्य विकास योजनेअंतर्गत कंपनीचे प्रशासकीय परिपत्र क्रमांक 518 दिनांक 29/9/2017 अन्वये प्रशिक्षणाची योजना सुरू केली असून असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कंपनीच्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना त्यांनी परीक्षेत मिळवलेल्या गुणांमध्ये वाढीव देण्याची तरतूद केलेली आहे। अंतिम गुणवत्ता किंवा निवड सूची तयार करताना सदर योजनेमधील तरतुदीनुसार महापारेषण कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतरण 100 गुणात करून इथं काय करण्यात आलंय, सर्वप्रथम आपण जसं बघितलं अप्रेंटिसशिपवाल्यांचं काय झालं की त्यांनी एकूण मिळवलेल्या गुणांमध्ये 10% गुण एक्स्ट्रा देण्यात आले आणि प्रकल्पग्रस्तांकरता काय आहे की 150 गुणाचे किंवा 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणाचे रूपांतरण पहिले 100 गुणात करण्यात आले आणि त्या गुणांमध्ये कौशल्य विकास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 25 गुण देऊन अंतिम गुणवत्ता किंवा निवड सूची तयार करण्यात आली। त्या ठिकाणी आपण बघू शकतो 80.85 प्रोफेशनल नॉलेजचे, 35.13 जनरल ऍप्टिट्यूडचे, एकूण 115.98 त्याचे रूपांतर अगोदर 100 गुणात करण्यात आले आणि त्यामध्ये 25 गुण मिळवण्यात आले। ओके, आता तथापि त्यांची निवड होऊन ते कंपनीत रुजू झाल्यानंतर त्या पदाची सेवा ज्येष्ठता बनवताना प्रकल्पग्रस्तांसह सर्व उमेदवारांनी केवळ लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे त्यांची सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यात येईल। म्हणजे हे जे काही एक्स्ट्राचे गुण आहे ते सेवा ज्येष्ठतेसाठी किंवा सिनियरिटीसाठी मान्य राहणार नाही, फक्त त्यांनी परीक्षेत मिळवलेल्या गुणांचा विचार त्या ठिकाणी केला जाईल असं या ठिकाणी दिलेला आहे। पुढचा मुद्दा आला आहे 7.9, हे गुण कोणाकरता आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता, जे महत्वाचा मुद्दा आहे। तर कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता कशा पद्धतीने दिलं आहे की महापारेषण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत किंवा काम केलेल्या म्हणजे जे सध्या काम करतायत किंवा या अगोदर ज्यांनी काम केलंय तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महापारेषण कंपनीत बाह्य स्रोताद्वारे कार्यरत किंवा काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक म्हणजे ज्यांच्याकडे फक्त काम केलंय म्हणून नाही, शैक्षणिक अर्हता सुद्धा त्यांची पूर्ण होत आहे, अशा तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांमध्ये प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील व अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षेत 150 गुणांपैकी मिळवलेले गुण व अतिरिक्त गुण यांचे रूपांतर म्हणजे इन्क्लूड करून 100 गुणात करून निवड सूची गुणवत्तेनुसार समाविष्ट करण्यात येईल। तर या ठिकाणी काय एखादा हा उमेदवार बघू आपण 6 गुण मिळालेले आहे, त्याला 102.30 गुण प्रोफेशनल नॉलेजमध्ये, 31.76 गुण जनरल ऍप्टिट्यूड मध्ये, एकूण 134.6 गुण आणि याला 2 पद्धतीचे गुण मिळालेले आहे। अप्रेंटिसशिप असल्यामुळे अप्रेंटिसशिपचे गुण मिळाले आहेत 10% आणि 6 गुण मिळालेले आहे कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केलेले आहे, त्याचे 3 वर्ष काम केलं असेल त्याचं सर्टिफिकेट असेल म्हणून 3 वर्षाचे प्रत्येक वर्ष 2 प्रमाणे 6 गुण त्या उमेदवाराला मिळालेले आहे। तर अशा पद्धतीने या उमेदवाराच्या 100 गुणामध्ये रूपांतर करून त्याचं निवड सूचीमध्ये नाव देण्यात आलं। म्हणजे अशा पद्धतीने ही लिस्ट लागलेली आहे। तर तुम्हाला समजलं असेल 7.7, 7.9 आणि 7.8 कशा पद्धतीने इन्क्लूड करण्यात आलेले आहे। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ कशा पद्धतीने लागला ते सुद्धा बघून घेऊ प्रत्येक कॅटेगरीनुसार। त्याचबरोबर नोटिफिकेशन मध्ये काय दिलंय, पुढचे स्टेप काय राहणार आहे सिलेक्ट उमेदवारांकरता किंवा वेटिंग लिस्टच्या उमेदवारांकरता ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद।